एबीएन मराठी न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। ताज्या बातम्यांसाठी एबीएन मराठी न्यूजला सबस्क्राइब। दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघातून मी निवडणूक लढवण्यासाठी अपक्ष म्हणून आलेलो होतो, परंतु मध्यंतरी भाजपचे जे 7 नगरसेवक होते त्यांनी मला पाठिंबा दिला होता आणि त्यांनी मला सांगितलं होतं की आपण आमच्या पक्षाकडे आमची सध्याच्या स्थानिक आमदाराबद्दल नाराजी आहे आणि आपण भाजपकडे तिकीट मागा, आपण लिंगायत समाजाचे आहेत आणि भाजप ही लिंगायतच उमेदवार देणार आहे। त्यामुळे मी भाजपकडे क्रियाशील सदस्यही नव्हतो त्यावेळेस, म्हणजे 1.5-2 महिन्यापूर्वी मी क्रियाशील सदस्य झालो त्यांचा आणि आदरणीय चंद्रशेखर बावनकुळे साहेब आणि फडणवीस साहेबांना मी माझा कार्य अहवाल दाखवला आणि त्यांना मी उमेदवारीची मागणी केली। त्यानंतर त्यांनी तो सर्वे पण केला, त्याच्यात काय झालं काय माहिती नाही, परंतु मी शेवटच्या क्षणापर्यंत भाजपचं तिकीट मला मिळेल या आशेवर मी काम करत होतो, परंतु ते आदरणीय सुभाष बापू देशमुख साहेब यांनाच ते मिळालेलं आहे। त्याबद्दल मी बापूंचे पहिल्यांदा तर मनपूर्वक अभिनंदन करतो, कारण निवडणुका ह्या लोकशाही मार्गाने झाल्या पाहिजे आणि विरोधही हा लोकशाही मार्गाने झाला पाहिजे। जो जास्त काम करेल, जो मतदारांचा विश्वास जिंकेल तोच आमदार होणार आहे। त्यामुळं जनता ही अत्यंत हुशार आहे, जनतेला कोणीही मॅनिप्युलेट करू शकत नाही। जनतेनं पाहिलेलं आहे कोण कामाचं आहे आणि कोण अकार्यक्षम आहे। मी तर गेल्या 19 वर्षापासून मंत्रालयात काम करत आहे। मी या सोलापूर जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांचा 7-8 वर्ष पी ए होतो, नंतर आता भोसरीच्या आमदारांचा पी ए म्हणून काम करत आहे। सांगायचं झालं की मी 19 वर्ष मंत्रालयात प्रशासकीय कामावर प्रशासकीय कामे करत आहे। त्यामुळं मी आता माझी जी पूर्वीची भूमिका होती, मला अपक्ष निवडणूक लढवायची आहे। मी ज्यावेळेस सोलापुरात आलो होतो पत्रकारांच्या पाल्यांना, ज्यावेळेस आपण शिष्यवृत्तीचा कार्यक्रम घेतला होता, त्या कार्यक्रमातही मी आपण बाईट तपासून पाहावा, मी त्यावेळेस अपक्षच निवडणूक लढवण्यासाठी आलेलो आहे असं मी त्यावेळेस इन न्यूज चॅनलला, यस न्यूज चॅनलला यांना मी बाईट पण दिला होता आणि माझा इंटरव्ह्यू पण दिला होता। तर आत्ता जे दक्षिण सोलापूर विधानसभा मतदारसंघामध्ये आपण मला प्रश्न विचारला की आपण कोणती कामे करणार आहात, काय करणार आहेत, हे बघा, इथे एक आमदार मतदारसंघामध्ये एक काम करू शकत नाही। जे जनतेच्या ज्या इच्छा आकांक्षा असतात, जनतेला जे काय पाहिजे असतं त्या आमदारांना करायचं असतं आणि जनतेच्या इच्छा आकांक्षा ह्या दिवसेंदिवस बदलत असतात। परंतु प्रामुख्यानं जर सांगायचं झालं तर आरोग्यसेवा ही सर्वात मोठी इथं समस्या आहे। ज्यावेळेस आपण इथं बऱ्याच प्रमाणात ग्रामीण भागातील लोक वाडी वस्त्यावर राहतात आणि तिथे मी ज्यावेळेस गाव भेट दौऱ्यावर जात होतो त्यावेळेस माझ्या समोर एका मुलाला साप चावला होता। समोर की माझा दौऱ्या झाल्यानंतर मला 5च मिनिटात फोन आला की आमच्या मुलाला साप चावला आहे सर आणि सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आलेलो आहे, परंतु सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्याच्यावर नीट उपचार होत नाही आहेत आणि दुसऱ्या दिवशी कळालं की तो मुलगा मृत्यू पावला। म्हणजे आज आपण म्हणजे कुठल्या जगात राहतोय? जर एका लहान मुलाचा उपचाराविना जर प्राण जात असेल तर मग काय आहे हे? कसला विकास आहे आणि कसली जनतेची आपण कामे करणार आहोत? तर प्रामुख्यानं माझं पहिल्यांदा तर आरोग्य सेवा सुधारण्यावरती भर राहील। मी जर या भागाचा मला यातल्या सर्वसामान्य जनतेने आमदार म्हणून मला ताकद दिली तर मी पहिल्यांदा माझ्या खाजगी संस्थेच्या वतीने मी प्रत्येक 5 गावागणीस एक ॲम्ब्युलन्स ठेवेन, नंबर 1। नंबर 2, इथं शुद्ध पिण्याचं पाणी लोकांना कसं उपलब्ध होईल यासाठी मी काम करणार आहे। पाणी पुरवठा मंत्र्यांचा मी तत्कालीन पी ए त्या काळात होतो, त्यामुळं मला ह्या गोष्टीचं संपूर्ण ज्ञान अवगत आहे की राष्ट्रीय पेयजल योजनेतून कशा प्रकारे आपण स्वच्छ पाणी जनतेसाठी देऊ शकतो। नंबर 2, नंबर 3, आपण इथं शैक्षणिक सुविधा आणि शैक्षणिक आपल्याला स्कूल कॉलेजेस कसे वाढवता येतील यावर भर देणार आहोत। त्यानंतर नंबर 4 असणार आहे की आपल्या इथे जे गावात मूलभूत सुविधातून आपल्याला कसे रस्ते विकास करता येईल। हद्दवाढ भागामध्ये रस्त्याची वानवा आहे, भूमिगत गटाराची वानवा आहे तिथे, तर हे आपल्याला तिथं कसं करता येईल याबद्दल आपण प्रयत्न करणार आहोत। जुळे सोलापूरसाठी स्वतंत्र प्राधिकरण कसं करता येईल आणि जुळे सोलापूरचा विकास प्राधिकरणामार्फत जसा पिंपरी चिंचवडचा विकास झालेला आहे तसा जुळे सोलापूर विकास प्राधिकरण स्थापन करून आपल्याला इथे कसा विकास करता येईल यावर भर देणार आहे। अशा अनेक गोष्टी आहेत ज्याच्यामध्ये स्थानिक आमदारांना बरंचसं काय करता येऊ शकतं। तरी ह्या आता आचारसंहिता आहे, मला जास्त त्याबद्दल मला बोलता येणार नाही खुलेपणा,
खुलं, परंतु अशा अनेक सरकारच्या योजना असतात ज्या आपण सर्वसामान्य जनतेपर्यंत प्रभावीपणे पोचवू शकतो आणि सर्व समुदायाला सोबत घेऊन मला या भागाचा विकास घडवायचा आहे आणि मला या सर्वांना सोबत घेऊन काम करायचं आहे.